नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनल मधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। 4000 लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ। मारेगाव येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचा 4636 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे। मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार उत्तम निलावाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भीमराव वनकडे, सहाय्यक गट विकास अधिकारी हेमराज राठोड, मारेगाव विद्युत महावितरण उपकेंद्राचे उप अभियंता श्यामसुंदर कुर्वा, दुय्यम निबंधक पाटील, सहकार संस्थेचे निबंधक राहुल वंजारी, नायब तहसीलदार विजय मत्ते, मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक किशोर बुच्चे, पत्रकार माणिक कांबळे, श्रीधर श्रीराम, प्रतिभा तातेड मंचावर उपस्थित होते। यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड, महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बेबी केअर किट, महसूल विभागाच्या वतीने 7/12 नमुना 8 उत्पन्नाचा दाखला, दुय्यम शिधापत्रिकामध्ये दुरुस्ती, जात प्रमाणपत्र व अन्य विभागातील गरजू दाखल्याचे वितरण करण्यात आले। उमेद संस्थेच्या वतीने महिला बचत गटांना 1 कोटीचे धनादेश वाटप करण्यात आले। असा एकूण 4636 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे। या शिबिरात सहभागी विभागाकडून सेवांचे टाल लावून प्रदर्शन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभा पोटोनी, मंडळाचे मंडळ अधिकारी रघुनाथ कंडाळकर, प्रास्ताविक मार्डी मंडळाचे मंडळ अधिकारी राजहंस सवर्टे यांनी, तर महसूलच्या प्रज्ञा कांबळे यांनी आभार मानले। साठी महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले। यापूर्वी टप्पा 1 मध्ये मार्डी, वनुजा देवी, पोटोनी, कुंभा या 4 मंडळात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर पार पडले होते। या सर्व शिबिरात 15,000 लाभार्थ्यांनी विविध योजनेचा लाभ घेतला होता। आज पार पडलेल्या मारेगाव येथील शिबिरात 4636 लाभार्थ्यांनी लाभ घेऊन समाधान व्यक्त केले आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या निर्देशनानुसार उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या पुढाकारून पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचा समारोप करण्यात आला आहे। मारेगाव शहरातील आयोजित या समाधान शिबिराचा हा अंतिम टप्पा होता। असह्य उष्णतेच्या झळा असताना सुद्धा हे समाधान शिबिर यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे।